माझ्या सर्व मैत्रिणींना माझ्या यूट्यूबवर खूप खूप स्वागत आहे। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आणि आज आहे मैत्रिणींनो गणेश जयंती। गणेश जयंती आणि तिलकुट चतुर्दशी एकाच दिवशी आलेली आहे। तर आज कोणी कोणी याला वर्ध चतुर्दशी पण म्हणते, गणेश जयंती पण आणि तिलकुट चतुर्दशी असे हे तीन योग जे आहे, दोन योग जे आहे ते एकत्र आलेले आहे। तर आपण गणेश जयंतीचा जन्म कसा साजरा करायचा, म्हणजे विद्येचा आराध्य देव श्री गणपती महाराज, त्यानंतर जे आपल्याला जेही काही संपन्न होणार आहे, तर सर्वप्रथम सर्व पूजेमध्ये प्रथम पूजनीय श्री गणपती महाराजांचा जन्मदिवस आहे। तर आज पार्वती मातेने मळ आपल्या शरीरावरचा मळ काढून स्वतः या पुत्राची प्राप्ती केलेली आहे। त्यासाठी या गणेश जयंतीला खूप महत्त्व आहे। आणि जे लोक सिद्धी प्राप्त करतात त्यांच्यासाठी तर हे खूपच महत्त्वाचं आहे की ते गणेश जयंती खूप चांगली उत्साहात साजरी करतात। कारण की हे भूत पिशाचाचे देवता पण मानल्या गेलेले आहे गणेश भगवानांना। तर तुम्हाला सांगते की प्रथम म्हणजे या देवाला प्रथम स्थान दिलं आहे। त्यामुळे गणेश जयंती जी आहे प्रत्येक मैत्रिणींनी आपापल्या घरी छोट्या पद्धतीने एकदम अत्यंत साधी आणि सरळ सोपी पूजा आहे मैत्रिणींनी। तर ही पूजा कशी करायची ते मी तुम्हाला सांगत आहे। तर चला मग आता सरळ आणि साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही पूजा सांगत आहे गणेश जयंतीची। तर या पूजेला फक्त एकच आहे मैत्रिणींनो, नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला, अभिषेक करायचा आहे, आरती करायची। साधी आणि सरळ आणि सोपी पूजा आहे मैत्रिणींनो। फक्त तुम्हाला एकच करायचं आहे की आपल्याला गणपतीची मूर्ती कशाची घडवायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर तुम्ही अभिषेक करताना कुठले मंत्र म्हणणार आहे हे मी तुम्हाला आज या व्हिडिओ सांगणार आहे। अत्यंत साधी आणि सरळ सोपी पूजा आहे। तर चला मग आपण पूजेची मांडणी कशी केली सर्वप्रथम मी ते तुम्हाला दाखवत आहे। तर दाखवते आता मी तुम्हाला मांडणी आणि नैवेद्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे। सर्वप्रथम मैत्रिणींनो, आपल्या देवघरामध्ये जो गणपती राहणार आहे तर आपल्याला याच्यावर अखंड अभिषेक करायचा। त्यासाठी आपल्याला एक गळती लागणार आहे। आणि दुसरी गोष्ट, एक असं तुमच्याकडे कुठलंही पातेलं असेल तर ते पातेलं घ्या तुम्ही। तर मी हे माझ्याकडे मातीचं गंगाळ आहे, पितळीचं, तांब्याचं, काहीही तुम्ही घेऊ शकता अभिषेकासाठी। तर याच्यावर आपल्याला दुधाची आणि पाण्याची अखंड धार चालू ठेवायची आहे। तर यावर आता हे एक आपल्याला पूजेला लागणार आहे। त्यानंतर मैत्रिणींनो, आपल्या 1 वाटी 1.25 वाटी हळदीचा आपण गणपती केलेला आहे। आपण 1.25 वाटी हळदीचा गणपती तयार केलेला आहे। तर मी ह्या गणपतीची सर्वप्रथम पूजा, त्याला जानवं वगैरे घालून घेतलं। तुम्हाला एवढा व्हिडिओ दाखवणं शक्य नाही आहे, त्यासाठी मी ही सर्व पूजा जी केलेली आहे ही केलेली आहे। 1 वाटी हळदीचा आपण गणपती तयार केलेला आहे। त्यानंतर तुम्हाला आपल्याकडे मातीचा गणपती असेल तर फारच चांगलं, मातीचा नाही आहे म्हणून आपण हळदीचा केला। पण माझ्या नंतर लक्षात आलं की माझ्याकडे मातीचा गणपती आहे, तर हा मी विकत आणलेला गणपती आहे मातीचा। तर त्यामुळे मी हा मातीचा एक गणपती ठेवलेला आहे। या पूजेला मातीच्या गणपतीला खूप महत्त्व दिलेलं आहे। त्यानंतर आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे आणि नंतर आपल्याला हाच गणपतीवर 108 मंत्र म्हणून झाल्यावर आपल्याला हा गणपती इथं स्थापन करायचा आहे। आता तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, नैवेद्यासाठी काय काय लागणार आहे। तर तुम्हाला नैवेद्यासाठी आपल्याला लागणार आहे म्हणजे आपल्याला जे तीळ आहे ते बारीक न करता तिलकुट चतुर्दशी म्हटलेलं आहे या चतुर्थीला। तर तिलकुटचा अर्थ असा आहे की याला तिळाचा भोग लावावा लागते, माघी चतुर्दशी आहे ही। तर सर्वप्रथम तुम्हाला मोतीचूरचे लाडू लागतील। त्यावर आपल्याला एक नैवेद्यासाठी हराळीची काळी ठेवावी लागणार आहे। तुम्ही 5 लाडू घ्या, 21 लाडू घ्या, तुमच्या यथाशक्ती अनुसार घ्या। काही फळं असतील घरामध्ये तर फळं घ्यायची। त्यानंतर तिलकुट असल्यामुळे आपल्याला 21 लाडू करायचे आहेत छोटे छोटे, हे तिळाचे। तर हे मुलांमध्ये आरती झाल्यावर आपल्याला वाटून द्यायचे आहे। आणि मी 5 मोदक केलेले आहेत। तुम्ही 11 मोदक, 5 मोदक, 21 मोदक अशा प्रकारे तुम्ही कितीही मोदक करू शकता। फक्त आपल्याला म्हणजे अख्ख्या तिळाचं सर्व करायचं आहे। तर हे मी 21 लाडू केलेले आहेत तिळाचे आणि त्याचेच 5 मोदक बनवलेले आहेत। तर अशा प्रकारे तुम्हाला पूजा मांडायची आहे। तर तुम्ही त्यानंतर अभिषेकासाठी आपल्याला मैत्रिणींनो दही दूध पंचामृत केलेलं आहे। त्यानंतर दूध लागणार आहे आणि 108 आपल्याला 108 दुर्वा लागतील। आणि इथे बघू शकता मैत्रिणींनो, आपण या अभिषेकावर तुम्हाला जी ही धार दिसत आहे, तर आपल्या यावर मैत्रिणींनो तुम्हाला सांगते मी 108 अथर्व शिष्य पठण किंवा 21 वेळा अथर्व शिष्य पठण करा।
किंवा 11 वेळा करा, तुम्हाला जसं जमेल तसं करा. 108 नामावली, गणपतीची 108 नावं तुम्हाला येत नसतील तर तुम्ही मोबाईलमध्ये लावा. 108 नामावली अखंड धार याच्यावर चालू ठेवायची आणि हे जे फुलं आणि तांदूळ किंवा गुलाबाच्या 108 पाकळ्या किंवा मग अशा 108 हराळी, तर अशा प्रकारे तुम्ही त्याच्यावर वाहत राहायचे. 108 नावं चालू करून द्यायचे मोबाईलमध्ये आणि त्याच्यावर वाहत राहायचे. एक एक नाव चालू झालं परत ते वाहायचं. त्यानंतर स्वच्छ धुवून आंघोळ करायची गणपतीची. तुम्हाला सांगितलं मी गणपती स्तोत्र, अथर्व शिष्य पठण. गणपती स्तोत्र तुम्ही 11 वेळा म्हटलं तर चालते, ते तर कोणाही जवळ असतेच. त्यानंतर अथर्व शिष्य पठण, त्यानंतर 108 गणपतीची नावे. तर अशा प्रकारे आपल्याला गणपतीचा जन्म महोत्सव मनवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला साधी सरळ आरती म्हणायची. आपल्याला आपल्या सर्व मुलांना, सर्व घरातल्या व्यक्तींना घेऊन आपल्याला आरती करायची आहे. तर अशा प्रकारे साधी, सिंपल आणि सरळ पूजा ही गणपतीची आहे. फक्त याला हळदीचा गणपती, मातीचा गणपती, ह्या 2 गणपतीला खूप महत्त्व आहे. तोही नसेल तर तुम्ही आपल्या देवघरामधला असा पितळीचा गणपती, तोही नसेल तर सुपारीचा गणपती. तर अशा प्रकारे गणपती ठेवण्याचे खूप प्रकार आहे. तर मातीचा आणि हळदीचा गणपती तुम्हाला मांडून ठेवायचा आहे. मातीचा नसेल तर आपल्या हळदीचा नसेल तर मातीचा. तर माझ्याकडे नंतर माझ्या लक्षात आले की आहे आपल्याकडे, तर तो एक मातीचा ठेवलेला आहे, एक हळदीचा बनवला मी आणि याच्यावर मी अभिषेक करणार आहे. तर मैत्रिणी, अशा प्रकारे तुम्हाला गळती लावून अभिषेक करायचा आहे. आशा करते की तुम्हाला हे मी जे माहिती सांगितलेली आहे ती पूर्ण समजली असेल. तर आता मी अभिषेक करणार आहे, तर ते तुम्हाला दाखवते. आता सर्वप्रथम आपल्याला जे आहे हे दूध यामध्ये टाकून घ्यायचं आहे. दूध टाकायचं आहे, बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर मैत्रिणींना आपल्याला पाणी ऍड करायचं आहे. गणेशाय नमः, श्री 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 गणेशाय नमः. तर बघू शकता मैत्रिणींना, आता आपल्याला ही धार अखंड चालू असतानाच आपले 21 किंवा 11 अथर्व शिष्य पठण या गणपतीवर झाले पाहिजे. तुम्ही जशा ॲडजस्ट करू शकता तशाप्रमाणे 108 गणपतीची नावे पण आपल्याला या गणपतीवर आली पाहिजे. तर आपण बघू शकता तुम्ही, हे असं अखंड धार याच्यावर गणपतीवर राहिली पाहिजे. स्थिर करून घ्यायचं आणि असं चालू ठेवायचं. देवी गौरी पुत्र विनायकम भक्तावासं विनायकम एकशंभरवते द्वार गजानन 12 पठिनर विद्यादिलप्ते विद्यापुत्रादिलप्ते पुत्रजन पुत्रादि मोक्षादिलप्ते गणपती जपते गणपती स्तोत्र षष्टम संपल्लवेत इति श्री गणपतीनाथनं षष्टम लिखितवान इच्छत श्री गणेशाचा प्रसादे इति श्री नारद पुराणे संकटनाशनम. आपलं अथर्व शिष्य पठण झालेलं आहे. 1-2 तास लागतात या अथर्व शिष्य पठणला. एकच अथर्व शिष्य आपल्याला 11 वेळा, 21 वेळा, 5 वेळा, म्हणजे जसा तुम्हाला टायमिंग असेल तशा वेळा आपल्याला म्हणायचं आहे. तर आपलं म्हणून झालेलं आहे. आपल्याला असं फुलांच्या पाकळ्या आणि तांदूळ किंवा मग 108 हराळ, अशा हराळीची गड्डी 108, तर एक हराळीची काळी किंवा मग हे अशा फुल आणि ते हराळ नाही मिळाली आपल्याला तर तुम्ही फुलांच्या पाकळ्या आणि अक्षता असं मिक्स करून तुम्ही 108 गणपतीची नामावली यूट्यूब चॅनलवर आहे ती लावली तरी चालेल, किंवा तुमच्याकडे पुस्तक असेल तर पुस्तकातली म्हटली तरी चालेल. तर एक नाम म्हटलं की एक हराळीची काळी किंवा मग हे पुष्प असे अक्षदा अर्पण करायचे जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याप्रमाणे. आणि त्यानंतर मैत्रिणींना आपल्याला दही दुधाने छान आंघोळ करायची गणपतीची. पूर्ण गणपती पुसून घ्यायचा, त्याला जानवं घालायचं, त्याची चांगली छान व्यवस्थित पूजा करायची, अत्तर वगैरे लावून आणि आरती करायची. तर अशा प्रकारे आपला हा अभिषेक आपल्याला संपन्न करून नंतर आरती करायची आहे. तर आता मी माझी 108 नामावली राहिलेली आहे. माझं अथर्व शिष्य पठण झालं म्हणजे पूर्ण झालं. त्या मधात मी तुम्हाला सांगत आहे की आता मी 108 नामावलीसाठी तयार केलेलं आहे. हे माझ्याकडे हराळीच्या जेवढ्या आहे अवेलेबल 51 त्या घेणार आहे आणि बाकीचे हे पुष्प वाहणार. तर चला मग आता मी 108 नामावली वाहायला सुरुवात करते.
अशी छान मैत्रिणींनो सागर संगीतमय पूजा आपण घरची पण पूजा केलेली आहे आणि आपली अभिषेकाची पण पूजा संपन्न झालेली आहे. बघू शकता तुम्ही, आपण छान एकदम व्यवस्थितपणे आपली आज पूजा पार पडलेली आहे. मैत्रिणींनो, आपली अशी छान सागर संगीतमय पूजा सागर संगीतमय पूजा आपण झालेली आहे. अभिषेक करून झालेला आहे, आंघोळ देवाची करून मी तुम्हाला जे जे पोथी सांगितलेली आहे ते पण मी पूर्ण केलेलं आहे. आरती वगैरे केली. आपला नैवेद्य तुम्हाला सांगितला होता मी काय काय पाहिजे. नैवेद्य समर्पण आम्ही केला. त्यानंतर ज्याला उपास असते त्याने उपास पकडा, नाही तर कोणी कोणी पूजा होईपर्यंतच गणेश जयंती साजरी करते. तर माझी पूजा झालेली आहे. तर अशा प्रकारे मी गणेश जयंतीची पूजा साजरी केलेली आहे. तर अत्यंत साधी आणि सरळ पूजा आहे मैत्रिणींनो. तर पूर्ण पूजा मी सांगितलेली आहे की कशा कशा प्रकारे आपण पूजा केली. तर तुम्ही पण तुमच्याकडे दरवर्षी असंच गणेश जयंतीचा उत्सव साजरा करा. आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.